नाही, मुळामध्ये ज्या व्यक्तीने कोणी केलंय त्याचा मी पहिला निषेध करते, या कृतीचा मी निषेध करते. सर्व आमचे शिवसैनिक यांना अतिशय दुःख झालेलं आहे. कारण हा शिवाजी पार्क म्हणजे गजबजता, अगदी रात्री पहाटे 4ला आलं तरी माणसं, पोलीस हे असतातच. याचा अर्थ ज्यांनी केलाय त्याला कोणी करायला उकसवलंय का? कोण अशा आजूबाजूला पहारे देत होते आणि तू फेक असं केलंय का? त्याप्रमाणे हे बघा, ऑइल पेंट आहे. म्हणजे एखादा जर आपण चर्सी मनोरुग्ण तर तो ऑइल पेंट का घेऊन येईल? याचा अर्थ कोणाला तरी या महाराष्ट्रात, या मुंबईत, या काहीतरी असं घडवायचंय की जेणेकरून आमच्या शिवसैनिकांचे माथे फिरतील आणि ते गडबड करण्याचा प्रयत्न करतील. परंतु उद्धवजींच्या मार्गदर्शनाखाली शिवसैनिकांनी जेव्हा उद्धवजींना ह्या गोष्टी कळवल्या, इथल्या असलेल्या नागरिकांनी, इथल्या लोकांनी कळवलं, तेव्हा पहिला प्रथम म्हणजे उद्धवजींनी सांगितलं की पहिलं सुचिरभूत करून घ्या, कुठलीही गडबड गोंधळ करू नका. आणि पोलिसांना पाचारण केलं, पोलीस आले, सगळं व्हिडिओ शूटिंग झालं, सगळं झालं. चारी बाजूला कॅमेरे आहेत, निश्चित त्या कॅमेऱ्यामध्ये कोण व्यक्ती आहे ती कळेल, त्या व्यक्तीचं वर्तमान काय आहे, त्या व्यक्तीचा भूतकाळ काय आहे, नक्की हे तपासलंच पाहिजे. कारण हे सगळं केल्यानंतर जर शिवसैनिक भडकले असते आणि काहीतरी वेगळं घडलं असतं तर त्याचा फायदा कुणाला होऊ शकतो? या सगळ्या गोष्टीचा पोलिसांनी या गोष्टीवर विचार करतील. कारण मुंबईच्या पोलिसांवर आमचा पूर्ण विश्वास आहे. ते नक्की त्याला शोधतील, नक्की त्याच्या मागची काय पार्श्वभूमी आहे ते शोधून काढतील. आणि अशा गोष्टीचा आम्ही निषेध करतो. आणि सतत सरकारचा धाक राहिला नाही अशा गोष्टी घडायला लागलेत.